आज अनंत चतुर्थी निमित्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक विसर्जन स्थळी पोहोचलेत। आपण थेट जाणार आहोत खेड येथील विसर्जन स्थळी। आमचे प्रतिनिधी शुभम केसकर तिथे आहेत, त्यांच्याकडूनच माहिती जाणून घेऊयात कशा प्रकारे विसर्जन केलं जात आहे। शुभम, काय सांगशील, सध्या विसर्जन स्थळी कशा प्रकारे वातावरण आहे आणि कुठल्या प्रकारची खबरदारी घेतली जाते? नक्कीच प्रथमेश, बघू शकतोस की आता माझ्यासोबत जो गणपती बाप्पा आहे तो आता गावाला जायला म्हणजे त्याच्या घरी जायला निघालेला आहे। आणि हा गणपती बाप्पा आहे हा गणेश मित्र मंडळ खेड वडरवाडीचा आहे। आणि बघायला गेलं तर ह्या गणपती बाप्पाचा नेहमी इतिहास आहे की ह्याची मिरवणूक ही नेहमी ठाटा माटातच निघत असते। आणि आता कोरोनाचं सावट आहे आणि अशातच आपला बाप्पा हा एकदम कमी माणसं आहेत आणि जे शासनाने जे नियम पाळून दिलेले आहेत त्या नियमांचं पालन करत हा बाप्पा आता जात आहे। आणि माझ्यासोबत आता समाजाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया की एकत्रित काय वाटतंय की आपण नेहमीप्रमाणे आपल्याला हा गणेशोत्सव साजरा करता येत नाही, जी विसर्जन मिरवणूक असते ती आपल्याला साजरी करता येत नाही, काय वाटतं तुम्हाला? आलेल्या परिस्थितीला तोंड देणं भाग आहे, शासनाचं ऐकायला पाहिजे। कोरोना अशी महामारी अशी आलेली आहे की त्यामुळं संपूर्ण जग हैराण झालेलं आहे। मग बाप्पाला एकच विनंती आहे की बुवा हे कोरोना संकट नाहीसा करावं आणि पुढे दिवस परत आहे तसे यावे। नक्कीच प्रथमेश, जर बघायला गेलं तर शासनाच्या नियमांचं इथं पालन झालेलं बघायला भेटतं। प्रत्येकाने चेहऱ्यावरती तोंडावरती मास्क बनलेला आहे, सोशल डिस्टन्सिंग पाळत हा बाप्पा चाललेला आहे। आता बाप्पाला निरोप देण्याचा कार्यक्रम चालू आहे, बाप्पा आपल्या गावाला जातो आहे। आणि अशाच मध्ये आता आपण आलेलो आहोत खेडचा राजा। तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता, खेडचा राजाच्या मिरवणुकीचा वेगळा इतिहास आहे। नेहमी हा राजा वाजत गाजत ढोल ताशाच्या पथकामध्ये असतो। बघायला गेलं तर अनेक भाविक ह्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये असतात। आणि आत्ताच्या या घडीला कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे शांतता आहे, आपला गणपती बाप्पाला एकदम साध्या पद्धतीने निरोप देत आहेत। आणि या संदर्भात जाणून घेण्यासाठी आता माझ्यासोबत खेडचे नगराध्यक्ष आहेत। सर, काय सांगाल की नेहमीप्रमाणे जो थाटामाट होता, थाटमाट असायचा तो यावेळेला नाही आहे आणि आपल्या बाप्पाला एकदम पण साधेपणाने जो निरोप देतो, काय मनामध्ये दिलगिरी होती? नाही, गेले 10 दिवस आम्ही खेडच्या राजाची सेवा करतो आहे आणि आजचा दिवस आमच्यासाठी खूप जड असतो। आम्ही आज बाप्पाला निरोप देतो आणि आमची सर्वांची अंतःकरणं खूप भरून आलेली आहेत। खरं तर यावर्षी राजाची पाहिजे तशी सेवा आम्हाला करता आली नाही। दरवर्षी हा उत्सव प्रचंड मोठ्या प्रमाणात असतो, 10 दिवस कार्यक्रमांची रेलचेल असते। आगमन आणि खास करून विसर्जन मिरवणूक ही खूप मोठी असते आणि अख्खं खेळ या मिरवणुकीमध्ये सहभागी होतं। ढोल ताशा पथक असतं, लेझिम असतं, बरेच प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आणि आपली जे विसर्जन होतं हे ट्रेनवरून होतं, म्हणजे आपल्या ब्रिजवरनं, हे देखील खेळचे लोक बघण्यासाठी या ठिकाणी येतात। आज आम्हाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती मनामध्ये दुःख आहे की आम्ही राजाची मिरवणूक पाहिजे तशी काढू शकलो नाही। शासनाचे सर्व नियम पाळून आम्ही या ठिकाणी आज ही मिरवणूक करते, आपण पाहत असाल। आणि अतिशय शांततेमध्ये आमच्या आयुष्यामध्ये आम्ही कधी असं पाहिलं नव्हतं की एवढ्या शांततेमध्ये गणेशोत्सव साजरा होऊ शकतो, हे आमच्या आयुष्यामध्ये पाहिलं नव्हतं। आज कोरोनाने ते आम्हाला दाखवून दिलं, परंतु ही जी काही कसर आहे ते आम्ही पुढल्या वर्षी नक्कीच भरून या ठिकाणी काढू। नक्कीच, जरी या वर्षी आपल्याला बाप्पाला निरोप एकदम साध्या पद्धतीने देता आला असला तरी पुढच्याही
बघू शकता की आता आपण आहोत जगबुडी नदीमध्ये. जर बघायला गेलं तर ह्या नदीवरती अनेक जो 10 दिवसाचा बाप्पा असतो त्या विसर्जन मिरवणुकीमध्ये अनेक मोठमोठे मंडळी इथे येत असतात आणि गणपती भक्त इथे येत असतात. आणि ही जी जगबुडीची नदी आहे ही पूर्णपणे भक्तिमय वातावरणामध्ये असते. वेगवेगळ्या प्रकारचे लाईट्स लागलेले असतात, फटाक्यांचा आवाज असतो, आरत्या इथं चालू असतात. पण या वेळेला इथं काही नाही आहे. यावेळेला एकदम शांतता आहे. आणि या संदर्भात माझ्यासोबत बोलण्यात आता इथले डॉक्टर आहेत. एकंदरीत जर बघायला गेलं तर ही जी मुलं आहेत ही नेहमीप्रमाणे दरवर्षी आपले जे बाप्पा आहेत त्यांना विसर्जन, लाडक्या बाप्पाचे विसर्जन नदीमध्ये करण्याचं काम करत असतात. एकदम साध्या पद्धतीने आणि एकदम भक्तिमय वातावरणामध्ये हे सगळं वातावरण चालू असतं. पण यावर्षी कोरोनाच्या काळामुळे सगळं ठप्प झालेलं आहे. एकंदरीत आता मला काय सांगाल की जी पहिली मजा होती आणि आत्ताच्या काळामध्ये तुम्हाला काय वाटतं की बाप्पाला जो निरोप देताना इथे जी रेलचेल नाही, कोणत्याही प्रकारची आरती नाही आहे, एकंदरीत आरती झाल्यावर जो मिळणारा प्रसाद सुद्धा असतो तोही आपण त्या प्रसादाला आता आपण अपुऱ्यात, काय सांगाल, तुम्हाला काय वाटतंय? गेले 37 वर्ष गणेशोत्सवाचं विसर्जनाचं आपण सेवाकार्य करतोय, परंतु जो आनंद होता तो हे पहिलंच वर्ष असं आहे की ह्यावेळेस काहीही नाही आहे. फक्त गणपती बाप्पा येत आहेत, आम्ही गुपचूप विसर्जन करतोय, माणसांची गर्दी नाही. अर्थात ही वेळ गणपती बाप्पाने त्याच्यासोबत विसर्जन, हे जे कोरोनाचं संकट आहे ते बाप्पाने त्याच्यासोबत परत घेऊन जावं आणि पुन्हा ही वेळ येऊन देऊ नये. कारण ही जी मजा, हा जो विसर्जन कट्टा, जो आमचं हे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा जो उत्साह असतो ते माणसं बघताना आम्हालासुद्धा बरं वाटतं. परंतु आज ही जी परिस्थिती आहे ती खूप वाईट वाटतं. नक्कीच जसा बाप्पाला आपण निरोप देताना आपले डोळे भरून येतात, तसेच जरी विसर्जन करताना कोणत्याही प्रकारची गर्दी नसली, माणसं नसली, बाप्पाची आरती जरी आपल्याला घेता येत नसली तरी आपल्या
राजा आंगण लंबोदर